ठीक आहे. बघा थोडासा मोठा प्रॉब्लेम घेतला, याच्यामध्ये भरपूर गोष्टी क्लिअर होतील, याच्या अनुषंगाने निष्कर्ष जास्त घेतले. पेपरला बघा पेपरला निष्कर्ष 3 ते 4 निष्कर्ष येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तो पुढचा टाईप पण भारी आहे, आयदर ऑरवाला टाईप आहे, तो एकदम मस्त टाईप आहे. त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये पण जास्त ताण नाही, कसं जायचं ते पण बघू. पहिले हे तर बघा, काही पांढरे हे काय म्हणे काळे. आता मी डायग्राम फास्ट काढतो. काही पांढरे हे काळे. डायग्रामची भरपूर प्रॅक्टिस झाली असेल आता, म्हणजे डायग्राममध्ये जास्त टाईम नाही झाला. सर्व काळे हे काय चॉकलेट, सर्व काळे चॉकलेट. ठीक आहे. नंतर काय सांगितलंय, सर्व चॉकलेटी पिवळे. चॉकलेटीचे सगळे कशाला आहे पिवळे. ठीक आहे. त्यानंतर काही पिवळे हे हिरवे, काही पिवळे हे काय हिरवे. ठीक आहे. कोणताच पिवळा हा गुलाबी नाही. पिवळा कसा आहे म्हणे गुलाबी नाही. कोणतेच पिवळे हे गुलाबी नाही. ठीक आहे. पिवळे आणि गुलाबी, कोणतेच पिवळे हे गुलाबी नाही. ठीक आहे. ही बनली डायग्राम. आता बघा त्यांनी काय काय सांगितलंय, कसं कसं बघा. पहिला निष्कर्ष बघा काय सांगितलंय, काही हिरवे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. काही हिरवे, काही हिरवे, काही हिरवेचा पोर्शन कोणता घेणार, ज्याचा काहीतरी पोर्शन दिलाय त्याचा तोच घेणार. ठीक आहे. आता बघा काही हिरवे म्हणजे बघा हिरवे दिसलं मला, हे हिरवे, हिरव्याचा काही पोर्शन म्हणजे हा पोर्शन. राईट आहे. जर समजा त्यांनी काही गुलाबी म्हणलं असतं तर गुलाबीचा कोणताच काही पोर्शन दिलं नाही, मी कोणता पण मेन्शन केला असता. पण याच्यामध्ये तसं आहे का, नाही. याच्यामध्ये हिरव्याचा काही पोर्शन म्हणजे कोणता घेणार, मी हाच पोर्शन घेणार दिलेला आहे. ठीक आहे. काही हिरवे हे पांढरे असण्याची शक्यता आहे म्हणे. काही हिरवे काय म्हणे पांढरे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे ना, असू शकतं ना. हे हिरवे जे आहे हे याच्यामध्ये, आता काही हिरवे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता बघा हिरवे आणि पांढरे असण्याची शक्यता आहे असं म्हणतोय तो, म्हणजे आपण काय चेक करणार. आता बघा इथं हिरवे आणि पांढऱ्याचा काही संबंध दिसत नाही. ठीक आहे. म्हणून मग मी काय करणार, बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम दोन्ही चेक करणार. निष्कर्षामध्ये दोन्ही इथं दोन्ही चेक करावं लागणार. बेसिक डायग्राममध्ये हिरवे आणि पांढऱ्याचा काही संबंध नाही. ठीक आहे, म्हणजे ते फॉलो नाही होत. पण पॉसिबल डायग्राममध्ये हिरवे याच्यामध्ये येऊ शकता. ठीक आहे. हिरवे याच्यामध्ये येऊ शकता. म्हणून मग काय म्हणून ते हे जे आहे हे कसं निष्कर्ष आहे करेक्ट. ठीक आहे. पॉसिबिलिटीचं काही आलंच नाही त्याचं डेफिनेट स्टेटमेंटचं. दुसरं बघा काही गुलाबी हे पांढरे असण्याची शक्यता आहे. काही गुलाबी हे पांढरे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. गुलाबी आणि पांढऱ्याचा काही संबंध दिसत नाही, बेसिक डायग्राम मध्ये नाहीये, पण पॉसिबल डायग्राम मध्ये पांढरे असे येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे हे पण कसं असणार करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सर्व गुलाबी हे पांढरे असण्याची शक्यता आहे. आता बघा सर्व गुलाबी, सर्व गुलाबीचे, गुलाबीचा सर्कल पूर्ण असा पण येऊ शकतो ना. बेसिक डायग्राम मध्ये जरी फॉलो नाही झालं पण पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो होतोय, म्हणजे हे कसं असणार करेक्ट. सर्व गुलाबी हे काय असणार आहे पांढरे असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर सर्व काळे हे पिवळे असण्याची शक्यता आहे. सर्व काळे, आता बघा आता निष्कर्ष आला. आता बघा सर्व काळे हे काय म्हणे पिवळे असण्याची शक्यता आहे. सर्व काळे, काळे दिसले का, हे काळे, सर्व काळे हे पिवळे असण्याची शक्यता आहे. ते ऑलरेडी तुम्ही जर डायग्राम नीट बघितली तर सर्व पिवळे कशाच्या मध्ये, सॉरी सर्व काळे. ठीक आहे. सर्व काळे कशाच्या मध्ये पिवळ्याच्या मध्ये, चॉकलेटी, आणि चॉकलेटी कशाच्या मध्ये पिवळ्याच्या, म्हणजे सर्व काळे कशाच्या मध्ये पिवळ्याच्या मध्ये आहेच ते. आणि तो म्हणतोय की शक्यता आहे. मग डेफिनेट दिसते तुम्हाला सर्व काळे कसे आहे पिवळे, आणि तो म्हणतोय की शक्यता आहे, म्हणजेच ते फॉलो होणार आहे. बिलकुल फॉलो नाही होणार. सुधारलं का. डेफिनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू पॉसिबिलिटी. जे विधान म्हणजे विधानामध्ये दिसतंय की बाबा हे सर्व काळे ऑलरेडी पिवळे आहे आणि तो म्हणतो अशी असण्याची शक्यता आहे, शक्यता नाही, ते स्टेटमेंटच ते. त्याच्यामुळं ते जे आहे ते चुकून नाही, शक्यता नाही ती. ठीक आहे. काही पिवळे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. काही पिवळे, काही पिवळे म्हणजे कोणता पार्ट घेणार, हा पिवळा पूर्ण सर्कल, कोणता हा पार्ट. काही पिवळे हे पांढरे आहे ना, तो म्हणतोय की काही पिवळे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. ती ऑलरेडीच पांढरे आहेत म्हणजे शक्यता असणार आहे ती बिलकुल नाही. म्हणजे हे पण विधान कसं आहे चुकीचं. नंतर सर्व काळे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. सर्व काळे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. आता बघा आपल्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं, काही पांढरे हे काळे, काही पांढरे हे काय काळे असं सांगितलं होतं आपल्याला. आणि हा काय म्हणतोय सर्व काळे हे पांढरे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता बघा बेसिक सर्व काळे हे पांढरे आहेत का, बिलकुल नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन डायग्राम चेक करणार, बेसिक डायग्राम प्लस पॉसिबल डायग्राम. दोन डायग्राम का बरं चेक करणार, डेफिनेट स्टेटमेंट नाही बनत आहे, मग मी दोन डायग्राम चेक करणार. म्हणजे पॉसिबिलिटी वाली कंडिशन चेक करणार, पॉसिबिलिटी वाली शक्यतावाली कंडिशन चेक करणार. शक्यतावाल्या कंडिशन मध्ये काय असतं, शक्यतावाल्या कंडिशन मध्ये बेसिक डायग्राम किंवा पॉसिबल डायग्राम दोघांपैकी एकामध्ये पण फॉलो झालं तर काय म्हणतात फॉलो. आता सर्व काळे हे पांढरे दिसत आहेत तुम्हाला, बिलकुल दिसत नाही, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो नाही झालं.
पण पॉसिबल डायग्राम मध्ये काय होईल, हे असं असू शकतं, म्हणजे सर्व काळे जे आहे ते काय होऊन जातील पांढरे, म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो होतो तर हे काय होईल फॉलो, म्हणजे लास्टचं स्टेटमेंट काय होऊन जाईल करेक्ट होऊन जाईल, फॉलो होऊन जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये मी दोन्ही, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम आपण शक्यतावाल्यासाठी जर टाईपमध्ये बघतो, की आपण काय बघतो की शक्यता असली तर बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम बघतो, पण ह्या स्टेटमेंटमध्ये मी पॉसिबल डायग्राम का बरं नाही काढली, कारण की ते तुम्हाला ढळढळ इथं दिसत होतं की सर्व काळे जे आहेत ते काय पिवळे, आणि तो म्हणतो की शक्यता आहे, डेफिनेट स्टेटमेंट कधीच पॉसिबिलिटी होऊ शकत नाही, त्यासाठी हा टाईप घेतलाय, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एकदा बघा परत, बघा पुढचा टाईप, बघा पुढचा टाईप कशावरती पाडलाय, आयदर ऑर वरती, म्हणजे तुम्ही असं ऑप्शन बघितलं असेल की पहिलं किंवा दुसरं बरोबर, असे ऑप्शन असलं तर ते कधी लागतं ते बघा. पहिले ते कधी लागतं ते कन्सेप्टमध्ये बघा. हा टाईप जो आहे तो आयदर ऑरवाला आहे, 1 किंवा 2 बरोबर असं ऑप्शनमध्ये भेटतं. तर हे कधी भेटतं ते बघा. जेव्हा कधी असं दिलेलं असेल काही ए हे बी आहे, ठीक आहे, नंतर कोणताच ए हा बी नाही, बघा ए आणि बीचा संबंध दिलाय, काही आहे आणि काही नाही, ठीक आहे ना, म्हणजे सम वाला आणि सम नॉट वाला, असं जर असलं तर त्याच्यामध्ये आयदर ऑर लागू शकतं, किंवा असं असलं काही ए बी आहे काही ए बी नाही, असं सम वाला आणि सम नॉट वाला डायरेक्ट, ठीक आहे, असं जर असलं तर यांच्यामध्येच आयदर ऑर लागतं. ठीक आहे. यांच्यामध्ये आयदर ऑर चेक कसं करणार, मी काय करणार, नाहीवाल्या स्टेटमेंटवरती जाणार. कोणतं स्टेटमेंट चेक करणार, नाहीवाला स्टेटमेंट. ठीक आहे. आता मी नाहीवाल्या स्टेटमेंटमध्ये याची प्रोसेस कशी, याला कसं चेक करणार, हे नाहीवाले स्टेटमेंट देऊ, ठीक आहे ना, म्हणजे हे पहिलं विधान बरोबर किंवा दुसरं विधान बरोबर, किंवा मला लागलं किंवा हे पहिलं विधान बरोबर दुसरं, आयदर ऑर अशाच कंडिशनमध्ये लागतं. ही पहिली गोष्ट. कशा, काही ए बी आहे काही ए बी नाही, किंवा कोणताच ए हा बी नाही, अशी जर कंडिशन आली त्याच्यामध्येच आयदर ऑर लागतं. तर आता बघा, आयदर ऑर लागण्यासाठी मी काय चेक करणार, मी फक्त बघणार नाहीवालं स्टेटमेंट. ठीक आहे. नाहीवालं स्टेटमेंट म्हणजे इथं 2 नंबरचं स्टेटमेंट, ते चेक करणार. नाहीवालं स्टेटमेंट आपण बघितलं, नाहीवाले स्टेटमेंट जेव्हा कधी असतात आपण त्याच्यामध्ये काय करतो, नाहीवाला स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल बेसिक डायग्राम बघतो, पॉसिबल डायग्राम बघतो, राईट आहे. फक्त नाहीवाला स्टेटमेंट असेल तर मग आपण काय बघतो, फक्त नाहीवाला टाईप सेकंड, ठीक आहे ना, टाईप सेकंडमध्ये जर असलं तर आपण काय करतो, बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम दोघांमध्ये फॉलो झालं नाहीवाला नोवाला स्टेटमेंट तरच ते फॉलो म्हणतो. इथं काय करायचं, आयदर ऑर लागतं की नाही ते कसं चेक करणार, मी काय चेक करणार ते बघा. बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम दोन्ही चेक करणार. ते काय झालं पाहिजे, ते स्टेटमेंट बेसिक डायग्राममध्ये फॉलो झालं पाहिजे. ठीक आहे. समजा बेसिक डायग्राममध्ये पण फॉलो झालं आणि पॉसिबल डायग्राममध्ये पण फॉलो झालं, असं जर असलं कोणतं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट, ठीक आहे, नाहीवाला स्टेटमेंट, इथं लिहितो मी नाहीवाला स्टेटमेंटबद्दल बोलतो आपण, आयदर ऑर कधी तर मग याचा अर्थ काय होतो, जे दुसरं स्टेटमेंट आहे, जे स्टेटमेंट आहे दुसरं ते करेक्ट आहे नाहीवाला टाईपनुसार. ठीक आहे ना. आता जर असं असलं, समजा दुसरी कंडिशन अशी बनली की याच्यामध्ये पण फॉलो नाही याच्यामध्ये पण फॉलो नाही, ठीक आहे, तर मग ते काय होते, चुकलं, ते स्टेटमेंटच फॉलो नाही. ठीक आहे. आयदर ऑर लागण्यासाठी काय लागतं, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं पाहिजे. कशामध्ये फॉलो झालं पाहिजे, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं पाहिजे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो नाही झालं पाहिजे. ठीक आहे. बेसिक डायग्राम मध्ये दिलेलं स्टेटमेंट जर फॉलो झालं, कशामध्ये, बेसिक डायग्राम मध्ये, आणि पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो नाही झालं तर ते काय असणार आहे, तिथं लागणार आयदर ऑर, म्हणजे 1 किंवा 2 बरोबर. हे सुधारलं का. आयदर ऑरची कंडिशन कधी लागणार, जेव्हा की मी कोणतं स्टेटमेंट चेक करणार, आयदर ऑर लागतं कधी, काही ए बी आहे काही हे ए हे बी नाही, असं जेव्हा असतं तेव्हाच आयदर ऑर लागतं. आणि आयदर ऑर लागण्यासाठी मी काही आहे वाल्यावरती फोकस नाही करणार, काही नाही वाल्यावरती फोकस करणार, किंवा असं जर असलं तर नाही वाल्यावरती फोकस करणार, नाहीवाला स्टेटमेंट चेक करणार. नाहीवाल्या स्टेटमेंटमध्ये आपण काय करतो, बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम चेक करतो, बेसिक डायग्राममध्ये पण आणि पॉसिबल डायग्राममध्ये पण. जर बेसिक डायग्राममध्ये फॉलो झालं, बेसिक डायग्राममध्ये फॉलो झालं आणि पॉसिबल डायग्राममध्ये फॉलो नाही झालं तर म्हणजे तिथे काय लागणार, आयदर ऑर. नाही तर मग जर समजा दोन्ही याच्यात फॉलो झालं तर मग ते स्टेटमेंट खरं होऊन जाईल फक्त दुसरं, मग फर्स्ट सेकंडला वेगळं चेक करावं लागेल. ठीक आहे. आता बघू क्वेश्चनमध्ये बघू काय काय सांगितलंय. ठीक आहे. हा क्वेश्चन बघू, हे रफ करतोय का. बघा हा क्वेश्चन आहे, डायग्राम काढून घ्यायची. काही झाडे हे पेपर आहेत, विधान हे निष्कर्ष. त्याच्यामध्ये बघा आयदर ऑरची कंडिशन कशी चेक करणार,
काही पेन हे झाड आहे, ठीक आहे, कोणताच पेन हा झाड नाही, पेन झाड आहे आणि नाही, ठीक आहे, म्हणजे आयदर ऑर लावू शकते इथं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आयदर ऑर बघणार. क्वेश्चन मध्ये पण बघू, हा एक क्वेश्चन बघू काय, काही झाडे हे पेपर आहेत. आता तर डायग्रामची एकदम मस्त प्रॅक्टिस झाली असेल. काही झाडे हे पेपर, ठीक आहे, काही पेपर हे पट्टी, काही पेपर हे पट्टी, नंतर सर्व पट्टी सर्व स्केल हे काय रबर, सर्व स्केल हे काय रबर, ठीक आहे. नंतर बघा सर्व रबर हे कार, सर्व रबर काय कार, सर्व रबर हे कार, ठीक आहे. नंतर काही कार हे झोका, काही कार जे असणार ते काय झोका ग्लाइडर, झोका, ठीक आहे. नंतर बघा कोणताच पेन हा कार नाही, कोणताच पेन हा काय म्हणे कार नाही, ठीक आहे, कोणताच पेन हा कार नाही, ठीक, पेन आणि कार, हे कार हा पेन, ठीक आहे, कोणताच पेन जो आहे तो काय नाही कार नाही म्हणे. ही झाली डायग्राम. त्याच्यानंतर बघा आता निष्कर्ष बघा, काही पेन हे झाड आहे आणि कोणताच पेन हा झाड नाही, तर कोणतं स्टेटमेंट चेक करणार आपण, सेकंड वाला नाही वाला स्टेटमेंट चेक करणार. त्याच्यामध्ये काय काय चेक करणार, नाही वाल्या स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो, बेसिक डायग्राम प्लस कोणतं पॉसिबल डायग्राम, ठीक आहे, हे चेक करणार. नाही वाला स्टेट कोणताच पेन हे झाड नाही असं म्हणतोय तो, सेकंड स्टेटमेंट आपण चेक करतोय, आयदर ऑर लागतं की नाही ते इथे चेक करणार. सेकंड स्टेटमेंट चेक करणार, सेकंड स्टेटमेंट मध्ये काय करणार, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं पाहिजे, पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो नाही झालं पाहिजे, म्हणजे तिथे आयदर ऑर लागेल, ठीक आहे. आता बघा कोणताच पेन हा झाड नाही, पेन आणि झाड बेसिक डायग्राम, पेन आणि झाडचा काही संबंध दिसतोय का, बिलकुल दिसत नाही, म्हणजे ते बेसिक डायग्राम मध्ये काय झालं फॉलो, ठीक आहे. आता तुम्ही पेनला काढून काढून कुठं काढू शकता, पेन तुम्ही काढून काढून पेन असं इथं काढू शकता. पेन फक्त कशामध्ये मर्ज नाही करणार, ह्या कारच्या सर्कलमध्ये, पेन इकडे पण येऊ शकतं कुठं पण, फक्त कारच्या याच्यामध्ये येणार नाही, आणि इकडे येऊ शकतं, पेपरमध्ये पण येऊ शकतं, झाडामध्ये पण येऊ शकतं, फक्त ह्या कारच्या सर्कलमध्ये येणार नाही. आणि तो म्हणतोय कोणताच पेन हे झाड नाही, म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये काय ते इथं तर काय नाही, पेन आणि झाडाचा संबंध दिसतोय पॉसिबल मध्ये, म्हणजे हे विधान कसं झालं इथं चुकीचं. बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, पॉसिबल डायग्राम मध्ये चुकीचं आहे, म्हणजे इथं काय लागणार आयदर ऑर, म्हणजे एक किंवा दोन बरोबर, खतम, ठीक आहे. इथं आयदर ऑर लागणार, पहिलं स्टेटमेंट चेक करायची पण गरज नाही. आयदर ऑर कधी लागतं, पहिली गोष्ट तर काही पेन हे झाड आहे, कोणताच पेन हे झाड नाही, तुम्हाला ते ऑप्शन मध्ये पण दिसतं एक किंवा दोन बरोबर आहे, तर मग ते चेक करणार, तर कोणतं चेक करणार, नाही वालं वाक्य चेक करणार. नाही वाल्या वाक्यामध्ये काय करणार की बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं पाहिजे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो नाही झालं पाहिजे, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं पाहिजे, पॉसिबल मध्ये फॉलो नाही झालं पाहिजे, म्हणजेच तिथं काय लागणार, जर बेसिक मध्ये फॉलो झालं पॉसिबल मध्ये फॉलो नाही झालं तर तिथं काय लागणार आयदर ऑर लागणार, ठीक आहे. हा टाईप एकदा असे म्हणत चला रिपीट करा, रिपीट केल्यानंतर सगळे टाईप लक्षात येऊन जातात. बघा आता आपण एकदा सगळे टाईप आहे ना रिवाइज करू इथं, ठीक आहे, तर तुमच्या पण लक्षात येऊन जाते, मी पण सांगतो मला काय काय माझ्या पण लक्षात येईल, असं 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 म्हणायचं मला. बघा पहिला टाईप काय बघितला आपण, काहीवाला, पहिला टाईप बघितला काहीवाला. काहीवाल्या टाईप मध्ये आपण काय करतो, फक्त बेसिक डायग्राम काढतो, बेसिक डायग्राम काढणार, बेसिक डायग्राम मध्ये जर संबंध असेल तर संबंध लावणार, नाही तर संबंध लावतो का, बिलकुल लावत नाही, ठीक आहे. दुसरा टाईप बघितला आपण नाहीवाला, ठीक आहे. नाही वाल्या टाइम मध्ये काय बघतो आपण, बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम. हे स्टेटमेंट कधी खरं असतं नाही वालं, बेसिक डायग्राम मध्ये जर फॉलो झालं आणि पॉसिबल डायग्राम मध्ये जर फॉलो झालं, दोघांमध्ये जर फॉलो होत असेल तर ते स्टेटमेंट काय असणार आहे करेक्ट, नाही तर ते स्टेटमेंट दोघांपैकी एकामध्ये पण फॉलो नाही झालं तर ते फॉलो नसणार आहे. तिसरा टाईप कोणता बघितला आपण, तिसरा टाईप बघितला शक्यता. शक्यतामध्ये काय करतो आपण, बेसिक डायग्राम पण बघतो, पॉसिबल डायग्राम पण मध्ये बघतो, ठीक आहे. तिसरा जो शक्यतावाला टाईप आहे निष्कर्षामधला, त्याच्यामध्ये आपण काय करतो, जर समजा बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं, पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो नाही झालं, तरी पण ते काय स्टेटमेंट खरं आहे, ठीक आहे. किंवा असं जर झालं याच्यामध्ये पण खरं नाही आणि याच्यामध्ये खरं आहे, बेसिक डायग्राम मध्ये खरं नाही, पॉसिबल मध्ये खरं आहे, तरी पण ते स्टेटमेंट काय म्हणतात खरं. दोघांपैकी एकामध्ये पण खरं असेल तर शक्यता कशी असते खरी. हे झाला तिसरा टाईप. चौथा टाईप कोणता बघितला, चौथा टाईप बोला कोणता बघितला. चौथा टाईप आपण बघितला की आपण हा बघितला की त्याच्यामध्ये आयदर ऑर लागतं की नाही, सॉरी आयदर ऑरच्या आधी एक टाईप बघितला, डेफिनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू पॉसिबिलिटी, असा टाईप बघितला. म्हणजे जे डेफिनेट स्टेटमेंट असेल, खरं विधान असेल, ती शक्यता कधीच नसती. ते असं काहीतरी बघितलं होतं, कप इनसाइड, कपमध्ये जर समजा कप इनसाइड बॉल जर जो चेंडू जो आहे तो जर एका मगमध्ये ठेवलेला असेल आणि मी म्हणतोय की कप हा
कपमध्ये बॉल असण्याची शक्यता आहे असं जर म्हणतोय, तर मग ते काय होऊन जाईल, ते स्टेटमेंट तर डेफिनेट आहे, दिसतंय जळजळ मला की बॉल त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ऑलरेडी, आणि आपण म्हणतोय शक्यता असेल. डेफिनेट स्टेटमेंट पॉसिबिलिटी कधीच नसणार. हा टाईप बघितला. आणि आत्ताचा टाईप बघतोय आयदर ऑर आला. ठीक आहे, आयदर ऑर टाईपमध्ये काय बघितलं, आयदर ऑर कधी लागतं की जेव्हा कोणतेच पेन हे झाड नाही असं असलं, पेन आणि झाड, पेन आणि झाड याच्यामध्ये काही आणि नाही असं जर असलं, काही ए हे बी आहे, काही ए बी नाही, असं जेव्हा कधी पण असेल तेव्हा आपण काय करणार, फक्त दुसऱ्या नाहीवाल्या स्टेटमेंटवरती फोकस करणार. नाहीवाल्या स्टेटमेंटमध्ये बेसिक डायग्राममध्ये फॉलो झालं पाहिजे, पॉसिबल डायग्राममध्ये फॉलो नाही झालं पाहिजे. असं जर असलं तर मग ते काय असणार आहे, आयदर ऑर. नाही तर मग काय असणार, दोन्ही स्टेटमेंटला इंडिव्हिज्युअल चेक करणार. ठीक आहे, आता कळलं असेल व्यवस्थित काय. नंतर लास्टला एकदा सगळं परत एकदा सांग. गुड मॉर्निंग टू ऑल. आपण सिलॉलिझम शिकतोय. सिलॉलिझममध्ये बघा आपण 5वा टाईप बघतोय. 5व्या टाईपमध्ये हा दुसरा क्वेश्चन बघा 5व्या टाईपचा. 5वा टाईप कोणता आहे, आयदर ऑर. कोणता टाईप आहे, आयदर ऑर, 1 किंवा 2 बरोबर. आपण जे प्रॉब्लेम बघणार आहे त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये आयदर ऑर लागतं की नाही ते चेक करणार आहे. क्वेश्चन जे आलेले पेपरला आले त्याच्यामध्ये मग घेताना 4-5 निष्कर्षवाले घेऊ. याच्यामध्ये आपल्याला मेन शिकायचं हेच आहे की बाबा याच्यामध्ये आयदर ऑर लागतं की नाही ते शिकायचं. त्याच्यासाठी हे असं मांडलेलं आहे. ठीक आहे ना, म्हणूनच 2च निष्कर्ष दिसतील तुम्हाला. ठीक आहे, काही झाडे हे पेपर आहे. निष्कर्ष चेंज आहे, मी क्वेश्चन सेमच ठेवला आहे, क्वेश्चनमध्ये तेच डाटा ठेवला आहे, फक्त निष्कर्ष चेंज करून दाखवतो तुम्हाला सगळे, म्हणजे त्याच्यात जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, काही झाडे हे पेपर आहेत, झाडे पेपर. ठीक आहे, काही पेपर हे पट्टी आहेत, काही पेपर हे पट्टी. सर्व पट्टी हे रबर. सर्व पट्टी जे आहे ते काय असणार आहे, रबर. आता मी त्याला फास्ट फास्ट मांडतो, तर आता डायग्रामला एवढं काही ताण नसून सर्व रबर हे कार, सर्व रबर हे कार. ठीक आहे, काही कार हे झोका, काही कार हे झोका आहे, ग्लाइडर आहे. कोणताच पेन हा कार नाही. पेन आणि कारचा संबंध नाही, पेन आणि कारचा संबंध नाही, पेन. ठीक आहे, ही झाली डायग्राम. आता बघा कोणताच पेन हा कार नाही. ठीक आहे, ही डायग्राम काढली. आता आपल्याला चेक करायचं बघा, पेन पेपर, पेन पेपर, काही आणि काही नाही, सम आणि सम नॉट. म्हणजे याच्यामध्ये काय चेक करणार, नाही, सम आणि नाही नो वाला. तर याच्यामध्ये काय चेक करणार, आयदर ऑर लागतं की नाही. ऑप्शनमध्ये 1 किंवा 2 असं असलं तर मग काय चेक करणार मी, पहिले कोणतं विधान चेक करणार, नाहीवालं. नाहीवालं विधान चेक करणार. नाहीवाल्या विधानमध्ये काय करणार, बेसिक डायग्राम प्लस पॉसिबल डायग्राम. आपल्याला आयदर ऑर चेक करण्यासाठी कंडिशन काय लागते, बेसिकमध्ये तर फॉलो झालं पाहिजे, बेसिकमध्ये खरं ठरलं पाहिजे, आणि पॉसिबिलिटीमध्ये काय झालं पाहिजे, खोटं ठरलं पाहिजे, तरच ते विधान कसं असणार आहे, खरं. ठीक आहे, आता कोणताच पेन हा पेपर नाही म्हणे. ठीक आहे, कोणताच पेन हा पेपर नाही. बघा ना, पेन आणि पेपरचा संबंध दिसतोय का तुम्हाला, बिलकुल दिसत नाही बेसिक डायग्राममध्ये. म्हणजे बेसिक डायग्राममध्ये कसं आहे, खरं आहे. ठीक आहे, आता पॉसिबल डायग्राममध्ये बघा काय होईल, आता तुम्ही पेनला पॉसिबल डायग्राममध्ये पेनला काढून काढून कुठं काढणार, पेनला असं काढू शकतो, फक्त ह्या कारच्या सर्कलमध्ये मर्ज करणार नाही. ठीक आहे, हे जे कारचं सर्कल आहे, कारचं जे सर्कल असणार आहे त्याच्यामध्ये नाही टाकू शकणार. आणि हा काय म्हणतोय, कोणताच पेन हा पेपर नाही. आता इथं जर मी पेन काढलं असं, तर काही पेन काय होऊन जातं, पेपर. म्हणजे ते कसं होऊन जातं, चुकीचं. बेसिक डायग्राममध्ये करेक्ट आलं, पॉसिबल डायग्राममध्ये जर चुकलं तर मग ते काय असणार इथं, आयदर ऑर. म्हणजे 1 किंवा 2 बरोबर, खतम, फिनिश. सोपं एकदम. कोणता निष्कर्ष चेक करणार, नाहीवाला. नाहीवाल्यामध्ये जर बेसिक डायग्राममध्ये फॉलो झालं, पॉसिबल डायग्राममध्ये फॉलो नाही झालं, ठीक आहे, तर मग ते तिथं काय लागतं, आयदर ऑर लागतं. 1 किंवा 2 बरोबर, डायरेक्ट. पहिल्या स्टेटमेंटला मी चेक पण नाही केलं, काहीच करायची गरज नाही, बिंदास. कोणता पण पेपर बघा, कोणत्या पण पेपर आलेले क्वेश्चन बघा, असं करून बघा, जमतं. ठीक आहे, बघा क्वेश्चन सेम आहे, निष्कर्ष चेंज होतोय. बरं, निष्कर्षावरतीच सगळं टाईप आहे, निष्कर्षावरतीच आयदर ऑर लागतं नाही. आता बघा झोका आणि झाडबद्दल बोलतोय, पहिले पेन आणि पेपरबद्दल होतं. आता बघा कार आणि पेनबद्दल होतं एका क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, सगळ्या क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर होतं, म्हणून ते एकाच क्वेश्चन ठेवलं आहे. डायग्राम सेमच बनणार सगळ्यांची. काही झाडे हे पेपर, नंतर डायग्राम बघून म्हणतात सगळं सेमच दिसतंय, परत परत तोच क्वेश्चन आला की काय, तसं काही नाही. काही पेपर हे स्केल, पट्टी, काही पेपर हे पट्टी, सर्व पट्टी हे रबर, सर्व पट्टी हे रबर. नंतर बस आपल्याला तेवढंच पाहिजे, रिझन भेटलं की यार सगळे क्वेश्चन सारखेच दिसत आहे, मग चला पुढं करा, स्किप करा, स्किप करा, असं नका करू. स्टेटमेंट निष्कर्ष जे आहे ते चेंज होत आहे, आणि आपले सगळे टाईप निष्कर्षावरतीच. ठीक आहे, सर्व रबर हे कार, सर्व रबर हे कार. त्याच्यानंतर काही कार हे झोका,
ही कार आहे झोका, कोणताच पेन हे कार नाही, पेन आणि कारचा काही संबंध नाही, हे झालं. ठीक आहे, ही झाली डायग्राम. आता झोका आणि झाड, झोका आणि झाड एक आहे एक नाही, म्हणजे याच्यामध्ये आयदर ऑर लागू शकतं, मग ते चेक करणार. एक आयदर ऑर लागतं तर मी काय करणार, कोणकोणते बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम. कोणतं स्टेटमेंट चेक करणार, नाहीवाला स्टेटमेंट 2 नंबरला आहे, 2 नंबरला चेक करणार कोणता झोका हे झाड नाही. ठीक आहे, झोका आणि झाड बघा, झोका आणि झाड संबंध आहे का? काहीच संबंध नाही दूर दूरपर्यंत, म्हणजे तो तेच बोलतोय कोणताच झोका हा झाड नाही, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो. ठीक आहे, पॉसिबल डायग्राम मध्ये बघा, पॉसिबल डायग्राम मध्ये काय, आता हे कार सोडून द्या, कारचा ह्या दोन्ही स्टेटमेंट मध्ये काही संबंध नाही, निष्कर्षामध्ये काही संबंध नाही त्याचा. ही तर सिंगल व्हेन डायग्राम दिसते मला. ठीक आहे, सिंगल व्हेन डायग्राम दिसते आणि तुम्हाला सांगितलेलं आहे, नोट लिहून दिलेली आहे की सिंगल व्हेन डायग्राम जेव्हा कधी असेल, काय की सिंगल व्हेन डायग्राम जेव्हा कधी असेल, नो वाला स्टेटमेंट असलं, पॉसिबल डायग्राम मध्ये कधीच फॉलो होत नाही. ठीक आहे ना, म्हणजे ते काय होणे चुकीचं, हे चुकीचं होऊ नये. ठीक आहे, जर बेसिक डायग्राम मध्ये खरं आलं, पॉसिबल डायग्राम मध्ये खोटं आलं, म्हणजेच तो निष्कर्ष तिथं काय लागतं, 1 किंवा 2, आयदर ऑर, आयदर 1 किंवा 2, खतम. पहिलं स्टेटमेंट कधी चेक करायची गरज नाही, काहीच नाही, ताणच नाही, 1 किंवा 2 बरोबर लागेल. ठीक आहे, सिंगल व्हेन डायग्राम पॉसिबिलिटी कधीच, म्हणजे पॉसिबिलिटी. आता बघा ना, बघा तरी पण बघूनच घ्यायचं काय म्हणजे. आता मी हे झोका जे काढलंय ते असं पण असू शकतं पॉसिबल डायग्राम मध्ये, हे झालं झोका. आणि तो काय म्हणतोय, कोणताच झोका झाड नाही, कोणताच. आता बघा कोणताच झोका जो आहे तो काय झाड इथे दिसतंय, म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये तो नाही म्हणतोय, यांचा काही संबंध नाही. आणि संबंध लागलाय म्हणजेच हे विधान कसं असणार, चुकीचं. आणि बेसिक डायग्राम मध्ये काही संबंध नाही म्हणजे कसं आहे, बरोबर. म्हणून इथं काय लागलं, आयदर ऑर लागलं, खतम, क्वेश्चन खतम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघू, आणखीन निष्कर्ष चेंज करू, आणखीन क्वेश्चन मध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात ते बघू. ठीक आहे, आता डायग्राम अशीच होती मी पुढच्या क्वेश्चनला, फक्त निष्कर्ष चेंज करू डायरेक्ट. ठीक आहे.